येस ठीक आहे, चला स्टार्ट करूया आपण पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स आणि करंट अफेअरचे 15 क्वेश्चन्स जे आता राज्यसेवेच्या असणाऱ्या प्रिलियमच्या दृष्टिकोनातून आपण तयार केलेत. आपण या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या असणाऱ्या टेस्टच्या माध्यमातून सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेत. त्यामध्ये थोडेसे असे काही क्वेश्चन्स असतात जे आपल्याला सिली मिस्टेकच्या माध्यमातून चुकू शकतात आणि त्यातल्याच असणाऱ्या काही क्वेश्चनचा रेफरन्स आपण या असणाऱ्या टेस्ट सिरीज अंतर्गत मांडलेले आहेत. मग चला पहिला क्वेश्चन काय बघायचं. क्वेश्चनचा रेफरन्स घेत असताना तुमच्या बेसिक कन्सेप्टवरती डिपेंडेबल असणारे क्वेश्चन्स या ठिकाणी आहेत. ते क्वेश्चन्स आपल्याला टॅकल करता आले पाहिजेत व्यवस्थित. ठीक आहे, क्वेश्चन का पाय थोडक्यात कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे काय, असा साधा साधा सिंपल कन्सेप्ट वाईज असणारा क्वेश्चन आपल्याला केलेला आहे. काय मग याचा असणार रेफरन्स, कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याचा असणारा रेफरन्स या ठिकाणी विचारलाय. कारण का तुम्ही कंटिन्युअसली दोन शब्द बघत असता ना, रूल ऑफ लॉ आणि ऍक्ट ऑफ लॉ. रूल ऑफ लॉचा उल्लेख केला तर तो आपल्याला ब्रिटिशांच्या राज्यघटनेमध्ये दिसतो. ऍक्ट ऑफ लॉचा रेफरन्स पाहिला तर तो आपल्याला युएसएच्या राज्यघटनेअंतर्गत आपल्याला हायलाइट होताना दिसतो. या रूल ऑफ लॉ मध्ये जो कायदा निर्माण केलेला आहे तो कायदाच योग्य आहे असं समजलं जातं. पण ऍक्ट ऑफ लॉच्या अंतर्गत जो कायदा निर्माण केलेला आहे त्या कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान प्रक्रिया योग्य होती का नाही, त्या प्रक्रियेला चेक करणं हे गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी ज्युडिशियल रिव्ह्यू घेतला जातो, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार त्या ठिकाणी असतो. म्हणून अमेरिकेची राज्यघटना आपण 1787 पासून जे आजपर्यंत 2014 पर्यंत 24 पर्यंत उल्लेख केला तर या कालखंडामध्ये फक्त आपल्याला 27च घटना दुरुस्त्या होताना दिसतात. पण ब्रिटिशांची राज्यघटना आजपर्यंत बघितली तर मूळ घटना राहिलेलीच नाहीये. कारण का ब्रिटिशांच्या राज्यघटनेच्या अनुषंगाने पाहिलं तर रूल ऑफ लॉ स्वीकारला जातो. रूल ऑफ लॉ म्हणजे कायदाच अंतिम, कायदाच योग्य. तर कायदा निर्माण करणारा असणारा पार्लमेंट सुप्रीम असतो. म्हणून या ठिकाणी न्यायव्यवस्थेअंतर्गत तक्रार दाखल करता येत नाही, ही पार्लमेंटने केलेला कायदाच योग्य समजला जातो. म्हणून इथं मूळ घटनाच आपल्याला राहताना दिसत नाही. पण अमेरिकेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर सुप्रीम कोण आहे, तर सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे. त्यामुळे या दोन असणाऱ्या आयडियोलॉजीवरनं, या दोन असणाऱ्या कन्सेप्टवरनं भारताची राज्यघटना तयार करत असताना, तो मुद्दा स्वीकारत असताना आपण काय केलं, घटनेच्या सुरुवातीपासूनच भारतात काय आहे, रूल ऑफ लॉ प्रेझेंट आहे. आणि ऍक्ट ऑफ लॉचा रेफरन्स आपल्याला मिळाला 1978ला मनेका गांधी केस अंतर्गत आपल्याला सुप्रीम कोर्टानं तो अधिकार आहे भारतामध्ये हे सुद्धा सांगितलं होतं. त्याच बेसवरती आपल्याला दिसतं की प्रोसेस कोणती चालते, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे भारतामध्ये प्रोसेसचा रेफरन्स आला तर ऍक्ट ऑफ लॉचा प्रेझेन्स दिसतो, हे लक्षात घ्यायचं. मग काय आहे कायद्याची योग्य प्रक्रिया, मग ती नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे का, मग ती कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया आहे का, का कायद्याचा योग्य वापर आहे का, कायद्यासमोर समानता आहे. आता लक्षात घ्या, नैसर्गिक न्यायाचं तत्व हे कोण फॉलो करतो, अमेरिका फॉलो करतो. आणि कॉमन लॉचं असणार जे तत्व आहे का ते ब्रिटन फॉलो करतो. त्यामुळे त्याचा उल्लेख तर डायरेक्टली ऍक्ट ऑफ लॉ सोबतच असेल. मग याचा रेफरन्स आपल्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ सोबत येत नाही. बऱ्याच वेळा विद्यार्थी चुकून या ऑप्शनला टिक करू शकतात, पण ते उत्तर नाहीये. ते डायरेक्टली कनेक्टिव्हिटी आहे कोणासोबत, युएसएच्या आयडियोलॉजी सोबत कनेक्टिव्हिटी आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया म्हणजे रूल ऑफ लॉ. म्हणजेच काय, ब्रिटिशांचा मुद्दा या ठिकाणी तो इथे येणार नाहीये. पुढं कायद्यासमोर समानतेचा रेफरन्स जर आला तर ह्या ठिकाणी रेफरन्स येतो आपला कलम नंबर 14चा. आणि कायद्यासमोर समानतेमध्ये दोन्ही आयडिया आहेत, रूल ऑफ लॉ सुद्धा आहे आणि ऍक्ट ऑफ लॉ सुद्धा आहे. त्यामुळे दोघांचा एकत्र समावेश होणं पॉसिबल नाहीये. मग उत्तर काय राहतं, कायद्याचा योग्य वापर. लक्षात ठेवायचं, रेफरन्सच्या अनुषंगाने आपल्याला क्वेश्चन केले जाऊ शकतात. त्यामुळं बेसिक डाटावरती विसंबून आपल्याला क्वेश्चनची उत्तरं देणं अपेक्षित असणार. ठीक आहे, चला त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 32 पाहूया. काय, खालील विधाने विचारत घ्या. काय विधान पहा, भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक. तुम्हाला माहिती आहे की आता सध्याला 2024ला अमेरिकेच्या असणाऱ्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक कंप्लीट झाली आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की 47व्या क्रमांकाचे असणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून आपल्याला अमेरिकेअंतर्गत ते राष्ट्राध्यक्ष बनताना दिसले.
आणि त्यांची सेकंड टर्म आता स्टार्ट होते आणि अमेरिकेमधला असणारा राष्ट्राध्यक्ष जास्तीत जास्त 2 वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर त्यांचा प्रत्येक टर्म हा किती वर्षांचा आहे? 4 वर्षांचा. तुम्ही फक्त मला सांगण्याचा प्रयत्न करा, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्यांच्या दोन्ही हाऊसेसला संयुक्त अधिवेशन घेऊन किती वेळा संबोधित करू शकतो? एवढा सिंपल माझा क्वेश्चन आहे. मग आता इलेक्शन्स होत्या राष्ट्राध्यक्षांच्या, तर त्या अनुषंगाने आपल्याला भारताच्या राष्ट्रपतींसोबत कोलॅबोरेशन करून क्वेश्चन केला जाऊ शकतो. मग आपल्या भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुका कधी झाल्या? राष्ट्रपतीच्या पण झाल्या, उपराष्ट्रपतीच्या पण झाल्या 2022ला. त्यामुळे लक्षात काय घ्यायचं, क्वेश्चन याच्याशी संबंधित असतील, आपल्याला माहिती पाहिजे काय मुद्दा आहे. मग भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले असल्यास निर्णयाच्या तारखेपूर्वी राष्ट्रपती पदाच्या कर्तव्याच्या कामगिरीमध्ये त्यांनी किंवा तिने केलेल्या सर्व कृती अवैध ठरतील. विधान बरोबर आहे का हे आपल्याला सांगायचंय. विधान व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक जर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली असल्यास निवडणुकीबद्दलच्या असणाऱ्या प्रश्नांचा संदर्भ आला तर सुप्रीम कोर्टात जातो. सुप्रीम कोर्ट ते रद्द करू सुद्धा शकतात. आणि निर्णयाच्या तारखेपूर्वी राष्ट्रपती पदाच्या कर्तव्याच्या कामगिरीमध्ये त्यांनी किंवा तिने केलेल्या सर्व कृती या अवैध ठरतील का, इनव्हॅलिड ठरतील का? तर यस, लक्षात घ्यायचं. कारण का, निवडणुकीची असणारी यंत्रणा जर तिथं चुकीची ठरलेली असेल तर त्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी घेतलेले डिसिजन सुद्धा चुकीचे असणार आहेत. तर तो मुद्दा इथं योग्य असणार आहे, लक्षात ठेवायचं. पुढं, भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका या कारणास्तव पुढे ढकलल्या जाऊ शकतात की काही विधानसभा विसर्जित केल्या गेल्या आहेत आणि निवडणुका होणे बाकी आहेत. काही राज्यांमध्ये, कारण राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतात, कारण निवडणुकीचा रेफरन्स आला तर आपण कलम 54 आणि कलम 55 या 2 कलमांचा रेफरन्स बघत असतो. आणि यामध्ये लोकसभा, राज्यसभा इथले असणारे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे असणारे निर्वाचित सदस्य हे सहभागी होत असतात. मग जर विधानसभाच नसतील अस्तित्वामध्ये, म्हणजे बरखास्त झाल्या असतील, तर राष्ट्रपतीच्या निवडणुका घ्यायच्या का त्या पुढे ढकलायच्या? कारण राष्ट्रपतींच्या निवडणुकांची घोषणा करायची असेल तर अगोदरच्या राष्ट्रपतींचा असणारा कार्यकाल तो संपण्याच्या अगोदरच्या 60 दिवस अगोदर काय करावं लागतं, नवीन निवडणुकीची घोषणा करावी लागते. इतरांसारखं 6 महिन्यांचा क्रायटेरिया इथं आपल्याला लागू करायचा नाहीये. आणि अशा कंडिशन्स मध्ये जेव्हा राज्यच नसतील त्यावेळेस निवडणुका घ्यायच्या का पुढे ढकलायच्या? तर ही परिस्थिती निर्माण झाली होती 1974 मध्ये. आणि 1974 मध्ये 9 घटक राज्यांचं असणारं बरखास्तीकरण झालेलं होतं. मग त्यावेळेस हाच डाऊट होता की 74च्या इलेक्शन्स घ्यायच्या का? कारण 69ला जे इलेक्शन झालं होतं ना, त्याचं 5 वर्ष कंप्लीट झालं होतं. वराहगिरी, व्यंकटगिरी हे आपल्याला सगळ्यात कमी मतांच्या फरकानं निवडून आलेले राष्ट्रपती दिसले होते. आणि 74च्या कालखंडामध्ये निवडणुका घ्यायच्या होत्या, तर निवडणुका घ्यायच्या की नाही हा प्रश्न होता. तेव्हा क्लॅरिटी दिलेली आहे या ठिकाणी की काय, निवडणुका पुढे जाणार नाहीत. निवडणुका ज्या कालखंडामध्ये अनाऊन्स करायच्या आहेत त्याच कालखंडामध्ये अनाऊन्स केल्या पाहिजेत. म्हणून ब विधान चुकीचं आहे. पुढं, जेव्हा एखादे विधेयक भारताच्या राष्ट्रपतींसमोर सादर केले जाते तेव्हा राज्यघटनेने कालमर्यादा निर्धारित केली आहे ज्यामध्ये त्याला किंवा तिची संमती जाहीर करावी लागेल. एखादं विधेयक ऑस्ट्रेलियाच्या बाबतीमध्ये असेल आणि युएसएच्या बाबतीमध्ये असेल तर तिथं कालमर्यादा निश्चित आहे. पण 10 दिवस आणि 1 महिन्यांचा कार्यकाल तिथे या ठिकाणी निश्चित केलेला आहे. पण भारतासारख्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये विचार करत असताना घटनात्मक रित्याच्या अंतर्गत बघितलं तर कालमर्यादा निश्चित नाहीये. त्यामुळे विधान क सुद्धा चुकीचं आहे. मग इथं बघितलं तर या ठिकाणी रेफरन्स दिसतोय आपल्याला फक्त कोणतं विधान बरोबर आहे? फक्त विधान अ बरोबर आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. राष्ट्रपतींच्या डिसिजनच्या अनुषंगाने हा पार्ट या ठिकाणी चर्चेमध्ये येत राहतो, त्यामुळे हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा रेफरन्स बघूया आपण. काय या ठिकाणी क्वेश्चन नंबर 33 काय बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हक्क हे नागरिकांविरुद्ध राज्याचे दावे आहेत का? अधिकार हे विशेषाधिकार आहेत जे राज्याच्या घटनेत समाविष्ट केलेले आहेत. हक्क हे नागरिकांचे राज्याविरोधातले दावे आहेत का? अधिकार हे अनेकांच्या विरुद्ध काही नागरिकांचे विशेषाधिकार आहेत का?
लक्षात घ्यायचं, जेव्हा जेव्हा मूलभूत अधिकारांचा उल्लेख येतो ना, तेव्हा आपण एक सिंपल कॉमन मुद्दा सांगितला होता की फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी यामध्ये स्टेटचा रोल काय, कारण तुम्हाला स्टेटची डेफिनेशन सुद्धा या दोन्ही असणाऱ्या भागामध्ये दिलेली आहे. कलम 12 मध्ये स्टेटची डेफिनेशन दिली, कलम 36 मध्ये स्टेटची डेफिनेशन दिली आणि फंडामेंटल राईट्स मध्ये सांगितलं गेलंय की स्टेटनं काय करू नये आणि डीपीएसपी मध्ये सांगितलं की स्टेटनं काय करावे. 5 वर्षांच्या कार्यकालामध्ये स्टेटनं काय करावं हे अपेक्षित आहे. एवढं जरी माहिती असलं तर याचं उत्तर देऊ शकता का? कसं? तर हे हक्क हे नागरिकांचं कोणाविरोधामध्ये? राज्याविरुद्धचे दावे आहेत. म्हणजे राज्य काय करू शकत नाही हे कोण सांगतो? फंडामेंटल राईट्स. म्हणजे उत्तर काय असेल? हक्क हे नागरिकांचे राज्याविरुद्धचे दावे. सिंपल एक्झाम्पल घेऊया. कलम नंबर 19 मला काय देतो? या ठिकाणी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा रेफरन्स देतो. मला भाषण करण्याचं किंवा विचार करण्याचं असणारं स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. अशा कंडिशन्स मध्ये मला बोलण्यापासून स्टेट रोखू शकत नाहीये. रोखू शकत नाही म्हणजेच काय? नागरिकांना हक्क देतो. कोणाविरोधामध्ये? राज्याविरुद्धच्या दाव्यांचा रेफरन्स या ठिकाणी येतो. म्हणून उत्तर असेल या ठिकाणी कोणतं? तर तो उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, ओके. आता त्यानंतरचा रेफरन्स बघूया आपण. पहा क्वेश्चन नंबर 34 काय सांगतोय ते पहा. काय सांगतो क्वेश्चन नंबर 34? पहा, संविधान दिनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ओके, संविधान दिनाचा रेफरन्स चर्चेमध्ये आलाय मागच्या 2 वर्षापासून, म्हणून महत्वाचा. विधान 1, नागरिकांमध्ये संविधान मूल्य रुजवण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो का? तर यस, मागच्या 2 वर्षापासून आपण हे मुद्दे पाहतोय. विधान 2 काय? 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केली आणि भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करतील या अनुषंगाने ते स्थापना केलेली होती, असा मुद्दा विधानामध्ये टाकलाय. मग आपल्याला माहिती आहे की या मसुदा समितीची स्थापना हा झाल्याशिवाय घटना तयार होणार नाही ना. मग मसुदा समितीची स्थापना कधी झालेली या ठिकाणी? तर 29 ऑगस्ट 1947 ला. म्हणजे काय? 1922 ला यंग इंडियामध्ये महात्मा गांधींनी एक मुद्दा मेन्शन करून ठेवलेला होता की भारताची राज्यघटना ही कोणाची देणगी नसेल, ती भारतीयांनी स्वतः तयार केलेली असेल. मग अशा परिस्थितीमध्ये घटना कधी लिहायची होती? स्वातंत्र्यानंतर लिहायची होती. म्हणून स्थापना कधीची आहे? मग 5व्या अधिवेशनाच्या दरम्यान 29 ऑगस्ट 1947 ला स्थापना केली आणि त्यावेळेस मसुदा समिती स्थापन झालेली आहे. म्हणून ह्याचा काही संबंध नाहीये. 26 नोव्हेंबर हा दिवस 1949 चा घटना स्वीकृतीचा दिवस आहे. ओके, आणि घटना स्वीकृतीच्या दिवसाच्या निमित्तानं बघितलं तर या ठिकाणी संविधान दिनाचा रेफरन्स या ठिकाणी हायलाइट होतो आणि प्रजासत्ताक दिनाचा रेफरन्स आणला तर तो कुठे येतो या ठिकाणी? तर तो येतो 26 जानेवारीच्या अनुषंगाने. हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. म्हणून काय? विधान 2 तर चुकीचं आहे, पण विधान 1 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी बरोबर असेल. त्यामुळे दोन्ही मुद्दे बेसिक क्वेश्चन असतात, पण तरी सुद्धा कधी कधी या असणाऱ्या बेसिक क्वेश्चन मध्ये सुद्धा आपली त्या ठिकाणी यंत्रणा बिघडू शकते आणि आपले उत्तर चुकू शकतात. त्यामुळे थोडंसं सिरियसली या मुद्द्याकडे बघायचं. क्वेश्चन नंबर 35 बघा काय? खालीलपैकी कोणते तत्व राज्याच्या 42व्या दुरुस्तीद्वारे राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांमध्ये समाविष्ट केले गेले? हे प्रश्न आयोगाला खूप आवडतात. 42व्या घटना किंवा कोणते मुद्दे मार्गदर्शक तत्वामध्ये नव्याने समाविष्ट केले असे प्रश्न विचारलेत. कोणते गांधीवादी, कोणते समाजवादी, कोणते असणारे उदारमतवादी तत्व आहेत, असेही क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. त्यामुळे तो मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि काय रेफरन्स येतो या ठिकाणी बघा. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन याचा रेफरन्स पाहिला तर कलम 39 स्मॉल डी ऑलरेडी घटनेत होता, तो काय दुरुस्तीने आलेला नाहीये. उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग, उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग कशामध्ये येतो या ठिकाणी? तर यासाठी रेफरन्स येतो आपल्या इथं तर कलम नंबर 43 ए चा उल्लेख. कशाचा? कलम नंबर 43 ए चा रेफरन्स.
आणि जेवढे जेवढे ए वाढलेत का, म्हणजे ते मोस्टली कॅपिटल ए चा रेफरन्स, ते सगळे वाढलेत कधी 42व्या घटना दुरुस्तीनं 1976. म्हणजे उत्तर तर आपल्याला सापडलं 2. पण पुढचाही मुद्दा बघूया. काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार हा आहे कलम नंबर 41. आपल्या सर्वांना आपला कलम आठवत असेल, आपल्या कलमाचा रेफरन्स दिलेला आहे, त्यामुळे तो मूळ राज्यघटनेत होताच. कामगारांना राहणीमान, वेतन आणि कामाची मानवी परिस्थिती सुरक्षित करणे याचा उल्लेख केला तर कलम नंबर 42 अंतर्गत, म्हणजेच मूळ राज्यघटनेमध्ये आहे. फक्त काय मग याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. एवढा सिंपल मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि 42व्या घटना दुरुस्तीने कोणकोणते डीपीएसपी वाढले याचा रेफरन्स बघायचा असेल तर 43A तर पहिल्यांदा आपण बघतो या ठिकाणी, नंतर संदर्भ येतो या ठिकाणी, 48A चाही रेफरन्स याच्यामध्ये येतो, नंतर 39 कॅपिटल ए चाही रेफरन्स येतो आणि 39 स्मॉल एफ यांचाही रेफरन्स येतो. एवढे 4 आर्टिकल आपल्याला वाढताना दिसतात कधी 42व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने. तर तोही मुद्दा इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे. चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 36 बघूया. काय पहा 36 चा रेफरन्स, भारतीय राज्यघटनेच्या 5व्या अनुसूची अंतर्गत एखादे विशिष्ट क्षेत्र आणले असल्यास खालीलपैकी कोणते विधान त्याचे परिणाम दर्शवते. का क्वेश्चन केला? सध्या सोनम वांगचुक यांची असणारी मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागचे वर्षभर त्या ठिकाणी गाजतायत. ते मागणी करतायत की लडाखला राज्याचा दर्जा द्या, प्लस लडाखला परिशिष्ट नंबर 6 मध्ये ऍड करा. म्हणून परिशिष्ट 5 आणि 6 हे दोन्ही खूप चर्चेमध्ये असतात. कारण 5 मध्ये काय आहे तर परिशिष्ट 5 मध्ये आहे अनुसूचित प्रदेश, ज्याचं स्पष्टीकरण कलम 244 मध्ये मिळतं. परिशिष्ट 6 मध्ये आहे आदिवासी प्रदेश, ज्याचं स्पष्टीकरण सुद्धा कलम 244 मध्येच मिळतं. आणि थोडंसं अनुदानासाठी त्यांना 275 सुद्धा लक्षात घ्यायचं आपल्याला. मग 5चा रेफरन्स पाहिला तर कोणता परिणाम दर्शवतोय हा रेफरन्स या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. मग काय बघायचं, यामुळे आदिवासी लोकांच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरित होण्यास प्रतिबंध होईल. 244चा उल्लेख केलाय तर 244 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा हाच मुद्दा आहे. त्यामुळे विधान एकच बरोबर आहे. कारण यांच्या संदर्भातला कायदा पार्लमेंटने केलाय. त्यामुळे इतर असणाऱ्या राज्यातील इतर नागरिकांना आदिवासी समुदायातील किंवा आदिवासी प्रदेशातील जमिनींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार नाही, हे पण तितकंच महत्वाचं आहे. यामुळे त्या भागात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण होतील असा काय संबंध आहे का? नाही. यामुळे त्या क्षेत्राचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर होईल. 239 कलम इथे सांगितलंय का? नाही. असे क्षेत्र असलेले राज्य विशेष श्रेणीचे राज्य घोषित केले जाईल. 371 कलम भाग 21 चा रेफरन्स आहे का? तो पण नाहीये. मग उत्तर काय असेल? यामुळे आदिवासी लोकांच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरित होण्यास प्रतिबंध होईल हा रेफरन्स या ठिकाणी मांडला जातोय, हे इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. चला त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 37 चा रेफरन्स. आता क्वेश्चन नंबर 37 थोडासा मी युपीएससी वरने घेतलेला आहे. युपीएससी प्रीला विचारलेलं होतं. काय पहा, खालील विधाने विचारत घ्या. कोणाचा? HN सन्याल समितीच्या अहवालानुसार न्यायालयाचा अवमान कायदा 1971 पारित करण्यात आला का? लक्षात घ्यायचं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बद्दल बोललं जाते आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा मुद्दा खूप चर्चेमध्ये येतोय. प्रशांत भूषण यांचा असणारा केस तुम्ही 1 रुपयाचा ऐकला असेल. त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या रेफरन्सच्या अंतर्गत राज्यघटनेमध्ये कोणते कलम आहेत याचा उल्लेख केला तर याला म्हणतो आपण या ठिकाणी रेकॉर्ड कोर्ट. आणि या रेकॉर्ड कोर्टसाठी सुप्रीम कोर्टासाठी सेपरेट आर्टिकल आहे, हायकोर्टासाठी सेपरेट आर्टिकल आहे. सुप्रीम कोर्टासाठी आर्टिकल आहे 129, हायकोर्टासाठी आर्टिकल आहे 215. पण त्या दोन्ही आर्टिकल मध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा शब्दच नाहीये, प्लस त्याची डेफिनेशन सुद्धा नाहीये. आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्टची डेफिनेशन कुठे आहे? मग त्यासाठीच आहे 1971चा कायदा. आणि त्या कायद्यासाठी कोणाचा अहवाल आहे? HN सन्याल कमिटीचा मुद्दा लक्षात ठेवायचा. मग या रेफरन्सच्या अंतर्गत पाहिलं तर आपल्याला काय दिसतोय या ठिकाणी? हे विधान बरोबर आहे. पुढे भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयांना स्वतःच्या अवमानासाठी शिक्षा करण्याचा अधिकार दिलेला आहे का? तर यस, घटनेनेच अधिकार दिला ना. कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा रेफरन्स शब्द जरी नसला तरी तो रेकॉर्ड कोर्टच्या अंतर्गत येतोय, म्हणून तो अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. पुढे भारतीय संविधान नागरी अवमान आणि गुन्हेगारी अवमानाची व्याख्या करतो का?
हाच तर मेन मुद्दा आहे. व्याख्या नाही. व्याख्या कुठे? 1971च्या कायद्याअंतर्गत व्याख्या आहे. पुढे भारतात संसदेला न्यायालयाच्या अवमानावर कायदे करण्याचा अधिकार आहे का? यस, कायदे प्रत्येक गोष्टीवरती करू शकतो म्हणजे आहेच. कोणते विधान बरोबर आहेत? तर अ, ब आणि ड हे विधान आपल्याला बरोबर येताना दिसतात. कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या रेफरन्सच्या अनुषंगाने मुद्दे आपल्याला कंटिन्युअसली लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हे लक्षात घेणं अपेक्षित असेल. ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 38चा रेफरन्स बघा काय खाली विधाने विचारत घ्या. राज्यघटनेत सुधारणा करणाऱ्या विधेयकासाठी भारताच्या राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते का? मी तुम्हाला चार्ट काढून दिला होता विधेयकांचा, ते लक्षातच ठेवायचं आपल्याला. कारण का? घटना दुरुस्ती विधेयक मांडायचं असेल तर राष्ट्रपतींची पूर्व परमिशन लागत नाही. वित्त विधेयक क्रमांक 1 मांडायचं असेल तर परमिशन लागतं. धन विधेयक मांडायचं असेल तर परमिशन लागतं. इतर बाबतीमध्ये परमिशन लागत नाही. आणि सर्वसाधारण विधेयकामध्ये जर विधेयक मांडायचं असेल तर तिथं फक्त कलम 2 आणि कलम 3 मध्ये चेंजेस करायचे असतील तरच परमिशन लागते. त्याशिवाय इतर सर्वसाधारण विधेयक मांडताना परमिशन लागत नाही. घटना दुरुस्तीला तर परमिशन लागतच नाही. त्यामुळे विधान 1 चुकीचे. विधान 2 पहा, ब पहा. जेव्हा भारताच्या राष्ट्रपतींसमोर घटना दुरुस्ती विधेयक सादर केले जाते तेव्हा भारताच्या राष्ट्रपतींना त्यांची संमती देणे बंधनकारक असते का? हा, आता मूळ राज्यघटनेमध्ये हे नव्हतं. मग कधी आणलं हे? 24व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली 1971ला आणि मग तो बंधनकारक केलाय. त्यामुळे विधान बरोबर आहे. पुढं विधान 3. घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेने विशेष बहुमताने मंजूर केले पाहिजे आणि संयुक्त बैठकीची कोणतीही तरतूद नाही का? यस, संयुक्त बैठकीची तरतूद नाही हे सुद्धा 24व्या घटना दुरुस्तीने सांगितलंय. पण याला विशेष बहुमतच लागतं, साधं बहुमत मंजूर होत नाहीये. म्हणून आपण एक वाक्य कंटिन्युअसली सांगतो पहा, जी विधेयकं साध्या बहुमताने मंजूर होतात ती विधेयकं घटना दुरुस्ती विधेयक असणार नाहीत. हा मुद्दा या ठिकाणी येतोय. म्हणून तिसरं सुद्धा बरोबर असणार आहे. म्हणजे काय असेल या ठिकाणी? उत्तर कुठलं असेल? ब आणि क. फक्त ब आणि क या ठिकाणी बरोबर असतील हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके, झाले कुठल्या या ठिकाणी? यस, 38 झाला. आता 39चा रेफरन्स या ठिकाणी पाहूया. काय पहा 39 पहा. खालीपैकी कोणते लोकसभेचे अनन्य अधिकार आहेत? अनन्य म्हणजे एक्सक्लुझिव्ह पॉवर्स, म्हणजे जे फक्त लोकसभेकडे जास्त असतात. राज्यसभेचा उल्लेख याच्यामध्ये होणार नाही आपल्याला. काय पहा, आणीबाणीच्या घोषणेला मान्यता देणे. आणीबाणीच्या घोषणेला मान्यता दोन्ही सभागृह देतात. आणि किती महिन्यामध्ये सांगितलं होतं? मूळ राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती जेव्हा अनाउन्समेंट करतात त्यानंतर 2 महिन्यांच्या कालखंडामध्ये दोन्ही सभागृहांनी संमती देणं गरजेचं असतं. नसेल तर आणीबाणी रद्द होते. आणि महत्वाचा मुद्दा काय? राष्ट्रीय आणीबाणीसाठी 44व्या घटना दुरुस्तीनं म्हणजेच 1978ला मोरारजी देसाई साहेबांच्या असणाऱ्या इन्व्हॉल्वमेंटमुळे काय दिसतं आपल्याला? 2 महिन्यावरनं तो मंजुरीचा कार्यकाल केला 1 महिना. पण इतर घटनात्मक आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणीसाठी 2 महिनेच कालखंड आहे. आणि त्यानंतर काय करावं लागतं? दोन्ही सभागृहाची संमती. त्यामुळे हा अनन्य अधिकार असणारच नाहीये. पुढं मंत्री परिषदेविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करायचा आहे तर काय करावं लागतं? या ठिकाणी नियम नंबर 198चा उल्लेख येतो आणि तो लोकसभेतच मांडला जातो. म्हणजे तो एक्सक्लुझिव्ह पॉवर त्या ठिकाणी झाला. नंतर भारताच्या राष्ट्रपतींवरती महाभियोग लावणे. महाभियोगासाठी कलम 61 आहे आणि त्या महाभियोगाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर दोन्ही सभागृहाला तितकाच अधिकार आहे. त्यामुळं तिथं रेफरन्स त्या ठिकाणी येत नाही. 3चा पण उत्तर असेल फक्त ब हे बरोबर असणार आहे. आणीबाणी राष्ट्रपतींचा अधिकार हे मुद्दे कंटिन्युअस चर्चेमध्ये असतात त्यामुळे हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला पुढचं क्वेश्चन बघूया. भारतातील पक्षांतर विरोधी इलेक्शनचं वर्ष आहे त्यामुळे माहिती असलंच पाहिजे. भारतातील पक्षांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. काय पहा, कायदा निर्दिष्ट करतो की नामनिर्देशित आमदार सभागृहात नियुक्त झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकत नाही. नॉमिनेटेड मेंबर पहिल्या 6 महिन्यात कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. त्यानंतर त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. त्यामुळं अ तर चुकीचं आहे. पुढं पीठासीन अधिकाऱ्याने पक्षांतर प्रकरणाचा निर्णय घ्यावा
अशी कोणतीही कालमर्यादा कायदा प्रदान करत नाही. बरोबर आहे, कारण एखाद्या असणाऱ्या व्यक्तीनं पक्ष बदललेला आहे तर त्याच्यावरती कारवाई लोकसभेचे स्पीकर करतात, राज्यसभेचे चेअरमन करतात. त्यांनाच आपण पीठासीन अधिकारी म्हणतो, कारण जे त्या बैठकीच्या असणाऱ्या अध्यक्षपदाची जबाबदारी करतात, त्या पीठाचे अधिकारपद स्वीकारतात, तेच पीठासीन अधिकारी असतात. आणि त्या अधिकाऱ्यांनीच घेतलेले निर्णय हे अंतिम असतात का, तर त्याच्यावरती 1991च्या कालखंडामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतो, यांनी जरी एखाद्या असणाऱ्या सदस्याला पक्षांतर बंदी केली म्हणून जरी बरखास्त केला असेल, जरी पदमुक्त केलं असेल, तर त्या विरोधामध्ये न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. पण आपल्या भारतात त्या स्पीकरनं किंवा चेअरमननं किती दिवसांमध्ये निर्णय द्यावा याबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाहीये. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे काय लक्षात घ्यायचं, फक्त विधान ब हित बरोबर असणार आहे. 40चं उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 41चा रेफरन्स बघूया. काय बा क्वेश्चन नंबर 41, खालील विधाने विचारात घ्या. भारताचे कोण अटर्नी जनरल, ते अटर्नी जनरल झालं, अटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे सरकारचे एकमेव अधिकारी आहेत ज्यांना भारताच्या संसदेच्या बैठकांमध्ये भाग घेण्याची परवानगी असते. लक्षात घ्या, आपल्या भारताच्या असणाऱ्या संसदेच्या बैठकीमध्ये हे सहभागी होऊ शकतात का, तर यस. म्हणजे हे न्यायालयात पण बसू शकतात आणि सभागृहामध्ये. मग सभागृहाचे मेंबर नसताना इतरांचा संदर्भ याच्यामध्ये येत नाही, म्हणून हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, पुढे भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे अटर्नी जनरल जेव्हा त्यांना नियुक्त केलेले सरकार राजीनामा देते तेव्हा ते राजीनामा देतात. आता हिथं फक्त तो पायंडा या म्हणजे ट्रॅडिशन आहे, त्यामुळे ते विधान सुद्धा आपण काय म्हणू शकतो, योग्य मानू शकतो. ठीक आहे, कारण का तो ट्रॅडिशनचा रेफरन्स आहे त्या अनुषंगाने. पण ऍक्च्युअली पाहिलं तर घटनेत त्याचा उल्लेखच नाही या, म्हणून भारतीय राज्यघटनेनुसार असं करणं पण चुकीचं. पण हे युपीएससीने बरोबर दिलं होता, म्हणून घटनेत उल्लेख नाहीये, मान्य आपल्याला, पण त्याचा रेफरन्स परंपरेनं मान्य केला जातो, म्हणून दोन्ही विधानं बरोबर आहे. पण माझा विचार केला तर मी सांगेन की फक्त विधान 1 बरोबर आहे, कारण घटनेत असा उल्लेख नाहीयेत, हेही लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 42चा रेफरन्स या ठिकाणी पाहूया. काय पहा क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 सांगतो, भारतातील न्यायालयांनी जारी केलेल्या रीटच्या संदर्भात, रीट म्हणजेच काय, कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, घटनात्मक उपाययोजना, खालील विधाने विचारात घ्या. आणि कोणते विधान बरोबर आहेत असा क्वेश्चन विचारलाय. खाजगी संस्थेला सार्वजनिक कर्तव्य सोपवल्याशिवाय मेनॅमस त्यांच्या विरुद्ध खोटं बोलणार नाही. खाजगी संस्थेचा आणि परमादेशचा काही संबंध नसतो, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पुढे कंपनी सरकारी कंपनी असली तरीही मेनॅमस खोटे बोलणार नाही. म्हणजे कंपनी सरकार असेल तर मेनॅमसचा रेफरन्स त्या ठिकाणी असणारच आहे, त्यामुळे उल्लेख केला. या ठिकाणी काय दिसतो आपल्याला, तर आपल्याला रेफरन्स दिसतो की तो विधान बरोबर आहे. मेनॅमसचा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला चालताना दिसणार नाही. एकच मिनिट साहेब लोक, घटनात्मक उपाययोजनेचा रेफरन्स पाहिला तर आपल्याला काय दिसतं, तर आपल्याला कलम नंबर 32च्या अंतर्गत जे 5 अर्ज दिसतात का, त्या 5 अर्जामध्ये उल्लेख कुठला या ठिकाणी, सार्वजनिक कर्तव्य सोपवल्याचा संदर्भ दिलाय. मग सार्वजनिक कर्तव्य जोपर्यंत सोपवत नाही तोपर्यंत खाजगी संस्था रिस्ट्रिक्शन मध्ये येत नाहीये, म्हणून विधान व्यवस्थित वाचा. काय, खाजगी संस्थेला सार्वजनिक कर्तव्य सोपवल्याशिवाय मेनॅमस त्याच्या विरोधात खोटं बोलणार नाही. म्हणजे जोपर्यंत त्याला सार्वजनिक कर्तव्य दिलं जात नाही, पब्लिक स्फेअरच्या अंतर्गत संदर्भ येत नाही, तोपर्यंत त्याच्यावरती कंट्रोल होत नाही. बरोबर आहे ना विधान. ओके ओके, कारण का मला हा जेव्हा सरकारी कंपनीचा उल्लेख आणला ना, तर त्यावेळेस थोडासा हिंट झाला की यामध्ये शब्द खूप महत्वाचा आहे, कोणता, सार्वजनिक कर्तव्याचा. पुढे कंपनी सरकारी कंपनी असली तरीही मेनॅमस खोटं बोलणार नाही. म्हणजे काय, मेनॅमसच्या अनुषंगाने पाहिलं तर या ठिकाणी तिथं गव्हर्नमेंट कंपनीचा रेफरन्स आला तर त्या अंतर्गत सुद्धा सरकारी संदर्भ असताना सुद्धा तिथं सार्वजनिक कर्तव्याचा उल्लेख असला पाहिजे होता, म्हणून या ठिकाणी काय केलं, विधान ब चुकीचं आहे. कोणतीही सार्वजनिक विचारसरणी व्यक्ती कशाचा या ठिकाणी, तर कुठला रेफरन्स येतो इथं बघू, इथं
को वॉरंटो आहे बरं का शब्द. कुठला हे थोडासा शब्द मराठीचा इंग्लिशचा तो ट्रान्सफर नाही झाला. को वॉरंटोचा रीट मिळवण्यासाठी न्यायालयात जाण्यासाठी याचिका करता असू शकते. आपल्याला माहिती आहे की जे 5 अर्ज आहेत ना, हेबियस कॉर्पस असेल, मेंडॅमस असेल, प्रोहिबिशन असेल, सर्शोररी असेल आणि को वॉरंटो असेल, यापैकी फक्त 4 अर्ज जे आहेत ना वरचे को वॉरंटो सोडून, त्या 4 अर्जामध्ये जो मूलभूत हक्क ज्यांचा भंग झालेला आहे तेच अर्ज करू शकतात आणि को वॉरंटो मध्ये कोणीही अर्ज करू शकतो. त्यामुळे विधान क सुद्धा काय बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असेल या ठिकाणी अ आणि क विधान इथं बरोबर असणार आहे. थोडंसं व्यवस्थित वाचा, म्हणजे मास्तर पण सुद्धा जर या ठिकाणी व्यवस्थित वाचला नाही तर क्वेश्चन चुकू शकतो. म्हणून आपण क्वेश्चन पेपरमध्ये व्यवस्थित वाचलं पाहिजे. पुढं, भारतीय संविधानानुसार संपत्तीचं केंद्रीकरणाचं उल्लंघन होतं हे काय आहे? संपत्तीच्या केंद्रीकरणाचं उल्लंघन होतं हे काय आहे? समानतेचा अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, कल्याणाची संकल्पना का स्वातंत्र्याचा अधिकार? संपत्तीचं केंद्रीकरणाचं उल्लंघन याचा रेफरन्स पाहिला तर तो काय स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आपल्याला याचा रेफरन्स पाहिला तर तो कुठे येतो? कलम नंबर 19 च्या अंतर्गत त्या ठिकाणी स्मॉल एफ, उपकलम 1 च्या अंतर्गतला स्मॉल एफ हे इथं लक्षात घ्यायचं. या ठिकाणी सेंट्रलाइज मुद्दा या अनुषंगाने होतो. कलम नंबर 44 पहा काय, 26 जानेवारी 1950 रोजी भारताची नेमकी घटनात्मक स्थिती काय होती असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. काय पहा, सुरुवातीला कसा होता? कारण का बऱ्याच वेळा समाजवादी धर्मनिरपेक्षचा मुद्दा पाहिला तर हे 2 शब्द आणि अखंडत्व ज्याला आपण एकात्मता म्हणतो ते शब्द 42व्या घटना दुरुस्तीने आलेले आहेत. ते कधी आलेत? 1976 ला आलेले आहेत आणि तो रेफरन्स येऊन मग 3 शब्द वाढले. मग सुरुवातीला कसा होता उल्लेख? फक्त एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असाच उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसतो. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख. ठीक आहे. आणि शेवटी पॉलिटीचा शेवटचा क्वेश्चन बघूया आपण या ठिकाणी. काय पहा, भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. काय विधानांचा उल्लेख या ठिकाणी येतोय ते पहा. भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 18 उपकलम 1 अंतर्गत आहेत. कुठला? कारण आपल्याला हा मुद्दा आल्यानंतर 1996चा असणारा कोणता केस माहिती पाहिजे? बालाजी राघवन विरुद्ध युनियन ऑफ इंडियाचा केस माहिती पाहिजे. आणि इथं सुप्रीम कोर्टानं क्लॅरिटी दिलेली आहे की भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे कलम 18 अंतर्गत असणाऱ्या पदवी या टायटलमध्ये येत नाहीये. कारण भेदभावमूलक असणाऱ्या पदव्यांमध्ये हे पद येत नाहीत, ह्या पदव्या येत नाहीयेत. हा रेफरन्स घेतला कारण आपल्या भारतामध्ये 1977 ते 80 आणि 1992 ते 97 या कालखंडामध्ये आपण भारतरत्न पुरस्काराचा रेफरन्स म्हणजे 92चा डिसिजन 93 पासून देत नव्हतं. हे 2 कालखंड भारतरत्न आणि पद्म पुरस्कार दिले नव्हते कारण भेदभाव निर्माण करतात असा संदर्भ आलेला होता आणि त्यावरती खटला दाखल झाला होता बालाजी राघवन वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि त्यामध्ये हा निकाल दिलेला होता. म्हणजेच विधान अ तर चुकीचं आहे. पद्म पुरस्कार जे 1954 साली सुरू करण्यात आले होते ते फक्त एकदाच निलंबित करण्यात आले होते. याचा रेफरन्स आताच पाहिला आपण 2दा. भारतरत्न पुरस्काराची संख्या एका विशिष्ट वर्षात जास्तीत जास्त 5 पर्यंत मर्यादित नाही. 92 ला ती करण्यात आली होती 3, पण ती त्याच वर्षी 4 देण्यात आली होती. त्यामुळे त्या ठिकाणी मर्यादा निश्चित तर आपल्याला होताना दिसत नाहीये. त्यामुळं तिन्ही विधानांचा उल्लेख केला तर काय लक्षात घ्यायचं? बरोबर नाहीत. कोण नाहीत तर 3ही विधानं बरोबर नाहीत हे लक्षात घ्यायचं. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ओके, हे पॉलिटीचे झाले 15 क्वेश्चन्स. त्यानंतर डिस्कस होतील करंट अफेअरचे 15 क्वेश्चन.